छत्रपती शिवप्रभूंना विनम्र अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मानवंदना। आजच्या या सरपंच विकास परिषदेसाठी उपस्थित माझे सहकारी भरतशेठ गोगावले, दुसरे माझे सहकारी अतुलजी सावे, जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, माजी महापौर विकाजी जैन, नंदकुमार घोडले, विशाल सानप, शंकर उगल मुगने, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शिल्पा राणी वाडकर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे बाळासाहेब सानप, उपस्थित सर्व सरपंच, त्यांचे सर्व सहकारी। खरं तर बाळासाहेब सानपांनी आज सरपंच परिषद घेतली याचंच मला कौतुक वाटतं। बाळासाहेब, तू सरपंच झाला नाही परंतु सरपंचाला एकत्रित केलं, ही फार मोठी गोष्ट आहे। आम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तर पहिलं जे काही आमचं कनेक्ट ज्यांना व्हायचं असतं, ग्रामीण भागातला विशेषतः आमदार हा सरपंचाच्या मर्जीने चालत असतो। सरपंचाला विचारत असतो की तुमच्या गावातलं काम काय, परंतु काही काही सरपंच एवढे हुशार असतात, ते म्हणतात कामाचं नंतर पाहू, एमबी कुठे गेली कामाची। माझ्या गावात काय करायचं यापेक्षा माझ्या गावातला विकास करताना एक माझा सन्मान जर ज्या ठिकाणी झाला नाही तर मी काम होऊ देणार नाही असं म्हणणारे पण सरपंच आहेत, हे आम्ही अनुभवलेलं आहे। गावचा सरपंच मुळात असतो काय तर तो त्या गावाचा मुख्यमंत्री, पालकमंत्री काय असतो तो त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री। आणि मग ह्या सगळे आता तीन मुख्यमंत्री, आता भरतशेठ पण पालकमंत्री झाले नाही पण तो त्या रायगडचे ते आणखी पालकमंत्रीच आहे असं समजून चाला। माझा एक मित्र होता, तो 1985-86 ला एकदा सरपंच झाला। आता त्या काळामध्ये सरपंच होणं लय सोपं होतं, आता सरपंच व्हायचं म्हणजे किती त्रास आहे हे तुम्हा सर्वांना चांगली कल्पना आहे। गावचा सरपंच होण्यासाठी किती लोकांनी शेत्या विकल्यात आपल्यालाच माहिती। काही झालं तर या टायमाला सरपंच व्हायचं, गावात काही किती कुठाने करावं लागलं तर हरकत नाही, कुणाला फोडावं लागलं तर हरकत नाही, कुणाला तोडावं लागलं तर हरकत नाही, 2 एकर शेती केली तर हरकत नाही, परंतु या टायमाला सरपंच पद सोडायचं नाही असं पण करून अनेक लोकांनी आयुष्यभर लढत राहिलेत। काही लोकांच्या पदरात पडलं, काहीच्या आजही पदरात पडलेलं नाही। तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे आदर्श ग्रामपंचायती आहेत, सरपंच आहेत ज्यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सुद्धा पुरस्कार त्यांना मिळाला, एकदा नाही 2-3 वेळेला। आणि त्या गावाला आजही भेट देण्यासाठी महाराष्ट्रातला असा कोणताही पुढारी नाही जो गेला नाही। एक चांगलं सुटसुटीत काम। आम्ही शहरी भागामध्ये मी राहिलेले, ग्रामीण भागामध्ये बरेच सेट आहेत। शहरी भागामध्ये जेव्हा आम्हाला वाव कधी मिळाला तर पहिल्यांदा मी नगरसेवक झालो। नगरसेवकाच्या कालावधीमध्ये जे चांगलं काम केलं त्याचा परिणाम मला आमदारकीकडे जाता आला। बरेचसे ग्रामीण भागामध्ये काम केलं, जिल्हा परिषदमध्ये काम केलं, भविष्यामध्ये तातडीनं त्यांना सुद्धा वर जाता आलं। जो माणूस ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांचे कामं करतो त्याला ऑटोमॅटिकली वाव मिळतो, हा माझा अनुभव आहे। या महानगरपालिकेमध्ये मी 10 वर्ष काम केले।
भरत शेठने ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम केलं. स्वभाव आमचा दोघांचा थोडासा मिळता जुळता आहे. आम्ही जे काही उठाव केला ना तर आम्ही दोघंच होतो. मी भरतला सांगायचो, भरत शेठ असं करायचं, चला भाऊ. भरत शेठ मला म्हणायचे असं करायचं, चला भाऊ. एक झूट जेव्हा आम्ही केली त्या टायमाला सत्तेमध्ये परिवर्तन करणाऱ्या मधले 2 शिलेदार आज तुमच्या समोर आहेत. म्हणून तोही माणूस बिंदास आहे, मी बिंदास आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभाव. आपण कुणाची पर्वा करत काय टेन्शन घ्यायचं नाही. परंतु काम करताना असं चांगलं केलं पाहिजे ना. लोकांनी तुमची तारीफ केली पाहिजे. एक निर्णय मी काय आज डीपीडीसी मध्ये घेतला, अतुल सावे साहेबांनी केली की नाही माझी तारीफ. सर्वसामान्याकडे जे जाणारं काम आहे. माननीय प्रदीप जायस्वाल साहेब या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा स्वागत. आपण एक काम केल्यानंतर त्याचा परिणाम एवढा चांगला होतो, लोक तुम्हाला विसरत नाहीत. भरत शेठ, आमच्या इथे ग्रामपंचायत आहे, त्यामध्ये एकच आहे. जिल्हा प्रमुख आमचे पाटोद्याची ग्रामपंचायत आमची आदर्श कशी झाली. काही केलं नाही. त्यांनी सुरुवात अशी केली, जो सगळा टॅक्स भरल त्याला वर्षभर पीठ, गिरणीचं पीठ म्हणजे दळण फ्री. आता गावाचा टॅक्स किती असतो? 100 रुपये, 50 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. गावातला माणूस म्हणायला लागला चायला 100 रुपये भरले तर वर्षभर दळण फ्री, तर 100 रुपये भरायला काय हरकत आहे. तुमच्यापैकी मला माहिती 90% लोक तर टॅक्सच भरत नसतील. ज्याला इलेक्शनला उभं राहायचंय ते टॅक्स भरतो, आहे की नाही बरोबर. पुन्हा आपण एकमेकाला दुखवायचं नाही. दुखवलं तर तो नाराज होतो, मग ते दुसऱ्या गटात जातो. मग दुसऱ्या गटात गेला का आपल्या विरोधात जातो. मग पुढच्या वेळेला जेव्हा इलेक्शन लढायचं त्या टायमाला आपल्याला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवतो आणि मग म्हणतो तू टॅक्स भर का नको भरू, जाऊ दे, मला काय करायचं, मी सरपंच आहे, बस झालं. असं नाही चालत. त्याने ते टॅक्स भरून घेतला, दळण फ्री. शाळेतल्या मुलांना दूध मिळतं, नाश्ता मिळतो, हात धुवायला गरम पाणी आहे. जो पाण्याचा टॅक्स भरेल त्याला 24 तास पाणी. आजही तुम्ही जाऊन पहा, शहरातल्या भागामध्ये पाणी नाहीये आणि दुसऱ्या मजल्यावर तिथं पाणी जातं MIDCचं. ते 1 तारखेला ते बिल भरतात. असं असताना मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी त्याला मदत करत असतो. ही मदतीचं जेव्हा एक सूत्र चालू होतं त्या टायमाला खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो. बांधवांनो, मी एक तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जेव्हा सत्ता येते ना, आपण जेव्हा सरपंच असतो, मी मागच्या वेळेला सुद्धा विचार केला होता, सरपंच आणि सदस्य यांना भत्ता किती मिळतोय कमिटीचा? 10 रुपये का 20 रुपये केला होता, तो काय कधी 50-100 रुपये झाला का नाही मला माहित नाही. किती आता? 200 रुपये. आता तो 200 रुपये झालाय. गावामध्ये भटकणं आणि त्या टायमाला त्या ठिकाणचे कामं करणं, भत्ता त्याला असतो 200 रुपये. हा कधीतरी वाढला पाहिजे का नाही? त्यांनी गावाचा विकास करताना त्याला 4 ठिकाणी जावं लागतं. 4च्या लग्नात जावं लागतं, 4च्या काम करण्यासाठी पंचायत समितीला जावं लागतं, जिल्हा परिषदला जावं लागतं. भरत शेठ, याच्याकडे लक्ष द्या. खऱ्या अर्थानं या सगळ्या ग्रामपंचायतीला मजबूत करायचं असेल ना तर त्याला फंडिंग झाली पाहिजे. हे खरं प्रामुख्याने आपली सर्वांची मागणी आहे. 12 वित्त आयोगाला, 13 वित्त आयोगाला, 14 वित्त आयोगाला त्याच्यातले भेटलेल्या पैशातच आपल्याला वाटतं की आपलं गाव सुधरून जाईल. होत नाही तसं. त्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. आता ज्या ज्या योजना आहेत त्या योजना ग्रामपंचायतच्या मार्फत राबवल्या जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ग्रामपंचायतीला एवढं मजबूत करायचं काम आम्ही करायला लागलेलं आहे. माझ्या जिल्ह्यापुरतं जर सांगितलं तर सर्व योजनेचं बोर्ड ते ग्रामपंचायतीवर लागलं जाईल आणि ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवकाच्या ऐवजी
सरपंचाला महत्व कसं देता येईल याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे. सरपंच हा मुख्य आहे. तो ग्रामपंचायतचा ग्रामसेवक सांगेल तेच खरं हे न करता आपला सरपंच किंवा तिथला सदस्य, आजही काही सदस्य ग्रामपंचायतचा ग्रामसेवक जसं त्याला घाबरून काम करतो, तर तुमची ही बॉडी एवढी मजबूत असली पाहिजे. तुम्ही दिलेला आदेश हा ग्रामसेवकाने मानला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी तुमच्या आदेशानुसार काम केलं पाहिजे. आज आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे. जर कलेक्टर माझं ऐकत नसेल तर खालचे अधिकारी कशाला ऐकतील? म्हणून आपला जो काही वचक असला पाहिजे तो आपल्या प्रमुख अधिकाऱ्यावर असला पाहिजे. त्याच्यामुळे खालची यंत्रणा हे काम करते. आज ग्रामपंचायतीमध्ये अनेक अडचणी आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहिलं आजही परिपूर्ण त्या गावातले रस्ते झालेले नाहीत. आणि म्हणून आज तुम्हाला चांगली संधी आहे. भरत शेठ इथं आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे खातं चांगलं आहे. किती किलोमीटरचे रस्ते मागायचे एकदा मागून घ्या. आणि भरत शेठ असा माणूस आहे ना, चलते चलते रस्ते देऊन टाकतो. ते एक आपले बाबाजीच आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या दाढीकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा काही बाबा काही कमी नाहीये. जादू की काडी त्यांच्याही हातात आहे. म्हणून जाताना प्रत्येकाने आपल्या तुमच्या गावामधले जे काही पानंद रस्ते असतील, जे रस्ते असतील सगळे मागून घ्या. त्याचा पाठपुरावा मी करतो. चिंता तुम्ही करू नका. बरं शेटकून कसं आणायचं तर काम माझं आहे. परंतु गावाचा विकास साधारण 75, 76, 77 वर्षे झालेत. भारत स्वातंत्र्य झालाय. आजही आमच्या गावखेड्यामध्ये पाहिलं तर ग्रामपंचायतच्या बाजूला सकाळी परसाडकडे जावं लागतं, संध्याकाळी जावं लागतं. ही अवस्था आजही आपल्या गावामध्ये आहे. कधी आपण जाणार? आपण गोष्टी करतो अमेरिकेच्या, आपण गोष्टी करतो जपानच्या, आपण गोष्टी करतो बाकी देशाचा. ते देश एवढा पुढे गेला की आपण 100 वर्ष मागे आहोत. अरे कधीतरी आपल्याला म्हणायला संधी तर मिळाली पाहिजे का आमचा देश सुद्धा तेवढ्याच ताकदीने पुढे चाललाय. आता आमच्या देशाची बरोबरी कोणी करणार नाही. ही ताकद निर्माण करायचं जर असेल तर त्याला खऱ्या अर्थानं ग्रामचा तो सरपंच, गावाचा सरपंच हा जबाबदार आहे. म्हणून तुम्ही सर्वजण आलात, तुमचं मनापासून आभार मानतो. सानप ही सुरुवात तुम्ही केलेली आहे. यांना एकत्रित आणण्याची सुरुवात केलेली आहे. जेव्हा गावाचा सरपंच, माझ्या दृष्टिकोनातून गावाचा मुख्यमंत्री हा एकत्रित आला, याचा अर्थ आता गावाच्या विकासाला वेगळी चालना मिळेल आणि याचा क्रेडिट सुद्धा तुमच्या सर्व सहकार्याला जातं. म्हणून तुमचं मनापासून आभार मानतो. आणि भरत शेठला सुद्धा सांगतो, ही मराठवाड्यातली जनता आहे. जेव्हा एखाद्याच्या पाठीशी उभे राहते ती पूर्ण ताकदीनिशी उभे राहते. आणि एखाद्याला पायदळी तुडवायचं असलं तर पायदळी तुडवल्याशिवाय राहत नाही. हे यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आज त्यांची अपेक्षा तुमच्याकडून आहे. तुम्ही त्यांना सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.